ज्ञानपूर नावाचं एक गाव होतं, जिथे संकटदास नावाचं एक लाकूड तोडा त्याची बायको गीतासोबत राहत असायचा. संकटदासचं वय जास्त झालं होतं, पण त्याचा कोणतंच मूलबाळ नव्हतं. त्यासाठी तो एकटाच नदी किनारे जंगलामधून लाकूड तोडायला जात असायचा. लाकडं विकून संकटदासला जे काही थोडेफार पैसे मिळायचे त्यामधूनच त्याचं घर चालायचं. नदीमध्ये खूप सगळे मछुआरे मासे पकडण्यासाठी येत असायचे. एक दिवशी संकटदासने पाहिलं की मासेकरांनी त्यांच्या जाळ्यामध्ये एका जलपरीला पकडलंय. मला सोडा, मी तुमच्याप्रमाणेच एक माणूस आहे. फक्त अंतर एवढं आहे की पायाच्या ऐवजी माझ्याकडे शेपटी आहे. आम्ही तुला नाही सोडणार. तुला बाजारात विकल्यानंतर आम्हाला खूप मोठी किंमत मिळेल. मासेकरी जलपरीच्या डोक्यावरती लाकूड मारून तिला बेशुद्ध करतात आणि जलपरीला तिथे सोडून जेवण करायला जातात. संकटदास हे सगळं पाहत होता. संकटदासला जलपरीवरती दया येते. तो हळूच त्या जलपरीच्या जवळ जातो आणि जलपरीच्या तोंडावरती पाण्याचे शिंतोडे मारतो. होशमध्ये आल्यानंतर जलपरी ओरडू लागते, मला सोडा, मला सोडा, वाचवा. घाबरू नकोस, मी मासेमार नाही आहे. माझं नाव संकटदास आहे. मी तुझी मदत करण्यासाठी आलोय. संकटदासने कुऱ्हाडाने जाळं काढलं. मी तुमचे हे उपकार कधी नाही विसरणार. यामध्ये उपकाराची काही गोष्ट नाहीये. माझं तर फक्त माणुसकीच्या नात्याने मी ही मदत केलेली आहे. एवढं बोलल्यानंतर संकटदास त्याच्या घरी जातो. घरी गेल्यानंतर संकटदासने बघितलं की त्याची बायको डोळ्यामध्ये पाणी आणलं होतं आणि तिने जेवणही नव्हतं बनवलं. काय झालं गीता? आज एवढी उदास का आहेस? या वेळेपर्यंत तू माझ्यासाठी जेवायला बनवून ठेवत होतेस. आज तर तू चूल सुद्धा नाही पेटवलीयस. घरामध्ये जेवण बनवायला काहीच नाहीये आणि आता सरपंचने गावामध्ये ढोल पेटवला आणि घोषणा केलीये की आज नंतर कोणी पण जंगलामधून लाकूड नाही तोडणार. काय सरकारनं लाकडं कापण्यावरती बंदी घातलीये का? हो, त्यासाठीच रडत आहे मी. आपल्याकडे तर लाकूड तोडण्यापेक्षा आणि ते विकण्यापासून दुसरं कोणतं कामही नाहीये. आता आपलं काय होणार? आपला तर कोणता मुलगा पण नाहीये जो शहरामध्ये जाऊन कमाई करून आणेल. चिंता नको करूस. एक दरवाजा बंद होतो तर दुसरा दरवाजा चालू होतो. देव आपली मदत जरूर करेल. आज मी लाकडं विकून 100 रुपये मिळवलेत. चल धाब्यावरती जाऊन जेवण करूया. मी खूप थकलोय. बाजारात जाऊन धान्य आणायचं माझं काहीच मन करत नाहीये आणि मला खूप जास्त जोरात भूक लागलेली आहे. संकटदास आणि गीता ढाब्यावरती जेवण करायला जातात. गावामध्ये एकच ढाबा होता जो शेरा आणि हाती नावाचे दोघं भाऊ चालवत असायचे. शेरा भाई, जरा आमच्यासाठी 2 साध्या थाळ्या लावू शकता का? ठीक आहे, लावतो. अर्धा तास वाट बघावी लागेल. अर्धा तास निघून गेला पण थाळी नाही आली. शेरा भाऊ, अजून आमची थाळी नाही आली. तू सारखं सारखं माझं डोकं काय खातोय? बघत नाहीये एवढी मोठी गर्दी आहे. तुम्हीच तर बोलला होता शेराभाई की अर्ध्या तासानंतर थाळी मिळेल. आता आपण कधीच या ढाब्यावरती जेवण करायला नाही येणार. गीताने घरी पोचल्यानंतर संकटदासला म्हणाली, आपल्या गावामध्ये एकच ढाबा आहे. त्याच्यावरती किती गर्दी असते आणि जेवणही चांगलं नाही मिळत. जर आपण आपला ढाबा खोडला तर? जर आपला ढाबा चांगला चालला तर आपली कमाई चांगली होईल. हा विचार माझ्या सुद्धा मनात आला होता. मी माझे सोन्याची गंगन गिरवी ठेवेल, म्हणजे आपल्या भाड्याचं काम हलकं होऊन जाईल ना. संकटदास आणि गीताने शेरा आणि हाती या दोन्ही भावांच्या धाब्यांच्या जवळच एक दुकान किरायाने घेतलं आणि त्यांचा ढाबा सुरू केला. संकटदास भाऊ, थाळी किती रुपयाला आहे? फक्त आणि फक्त 50 रुपयाला. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी आत्ता जेवण लावतो. संकटदास आणि गीताच्या प्रेमळ व्यवहाराने आणि स्वादिष्ट जेवणामुळे त्यांच्या धाब्यावरती हळूहळू लोकांची संख्या वाढू लागली. तिकडे शेरा आणि हातीचा ढाबा खाली होऊ लागला होता. काहीच दिवसानंतर शेरा आणि हाती भाईचं कामधाम ठप्प झालं होतं. शेरा भाऊ, जर असंच चालू राहिलं तर आपण बरबाद होऊन जाऊ. फक्त 2च महिन्यामध्ये आपली कमाई अर्ध्यापेक्षा कमी झाली आहे.
आपल्याला या संकटदासला ठिकाण्यावर लावावं लागेल. ना राहील बास ना वाजेल बासुरी. माझ्याकडे एक योजना आहे. शेरा संकटदासला लहानपणापासून माहीत होता. त्याला माहीत होतं की संकटदासला पोहायला येत नाहीये. एका रात्री शेरा आणि हाती संकटदासच्या जवळ पोहोचतात. त्यांनी संकटदासचं तोंड एका कपड्याने झाकलं आणि नंतर संकटदासला नावेवरती ठेवून नदीच्या मधोमध फेकलं. काहीच वेळामध्ये संकटदास नदीमध्ये बुडाले. काही वेळानंतर संकटदासचे डोळे उघडले तर त्यांनी स्वतःला पाण्याच्या आतमध्ये पाहिलं. तीच जलपरी जिचं संकटदासने एकदा जीव वाचवला होता, ती संकटदासच्या समोर उभी होती. मी जिवंत कस काय राहिलो? काही बदमाशांनी माझ्या तोंडावरती कपडा बांधून मला नदीमध्ये फेकलं होतं. मी तुला वाचवलं आहे. पण मी पाण्याच्या आतमध्ये श्वास कसा घेऊ शकतोय? कारण मी तुम्हाला एक जादुई गोळी खाऊ घातली आहे. जलपरी संकटदासला एक घडा देते. जेव्हा तुम्ही ह्या घड्यामध्ये हात घालाल, यामधून एक गोळी बाहेर येईल. त्या गोळीला खाल्ल्यानंतर कोणीही पाण्यामध्ये श्वास घेऊ शकतो. पण लक्षात ठेवा की ह्या गोळीचा असर फक्त 12 तास राहू शकतो. मी हे घडा तुम्हाला एक उपहार स्वरूप देत आहे. तुम्ही ह्याला घेऊन जाऊ शकता. संकटदास घडा घेऊन त्याच्या घरी येतो. त्यांनी त्या घड्याला सांभाळून ठेवलं आणि त्याच्या ढाब्यावरती काम करण्यासाठी जातो. शेरा आणि हाती त्याला बघून आश्चर्यचकित झाले. भाऊ, हा संकटदास जिवंत वाचून वापस परत कस काय आला? असं वाटत आहे यानं पोहायला शिकलं असेल. भैया, आता आपण काय करायचं? चिंता नको करूस. यावेळेस मी संकटदासला कुठलंच नाही ठेवणार. शेरा गावाच्या सरपंचाकडे जातो आणि त्याने सरपंचाला म्हणाला, सरपंचजी, माझ्यावरती एक उपकार करा. काय गोष्ट झाली शेरा? एवढा परेशान का दिसतोयस? सरपंचजी, गावातल्या सगळ्या एक माणसाला सांगा की कोणी पण संकटदासला आपलं दुकान किरायावरती नाही द्यायला पाहिजे. त्या संकटदासमुळे माझा सगळा धंदा चौपट होतोय. ठीक आहे, तुझं काम होऊन जाईल. संकटदास ज्या दुकानामध्ये ढाबा चालवत होता, त्या दुकानाच्या मालकाने संकटदासकडून खाली करून घेतलं. यांना अचानक काय झालं? आपण तर चांगला किराया पण देत होतो, तरीही त्यांनी आपल्याकडून दुकान का छीनलं? काही गोष्ट नाही, मी काही दुसऱ्या जागेवरती किरायानं घेईल जागा. संकटदास निराश होऊन नदीच्या किनारे जाऊन बसतो. तेव्हा ती जलपरी जिने संकटदासला घडा दिला होता, नदीच्या बाहेर आली. काय झालं संकटदास? आज तू एवढा उदास का आहेस? गावामध्ये कोणीच मला जमीन किरायावरती देण्यासाठी तयार नाहीये आणि मी माझ्या घरी सुद्धा ढाबा नाही उघडू शकत. माझं घर हे मुख्य रस्त्यावरती नाहीये. इथे जेवायला कोणीच नाही येणार. संकटदासनी सगळी गोष्ट जलपरीला सांगितली. तू नदीच्या खाली पाताळलोक मध्ये ढाबा ओपन कर. त्या जमिनीवरती कोणाचाच अधिकार नाहीये. पण पाण्यामध्ये आग कशी लागेल आणि लोक तिथे श्वास कसे घेतील? काळजी नको करूस. पाताळलोक मध्ये आग लागू शकते. आम्ही पण तिथेच जेवण बनवतो. आणि राहिली गोष्ट पाण्यामध्ये श्वास घ्यायची, तर लक्षात आण, मी तुला एक घडा दिला होता ज्यामध्ये जादुई गोळी होती. हो, त्या मटक्याबद्दल तर मी विसरलोच. संकटदासने नदीच्या खाली पाताळलोकमध्ये धाबा उघडला आणि गावामध्ये जागेवरती बॅनर लावले. गावातली लोक पाताळलोकचा धाबा बघण्यासाठी खूप उत्सुक झाले. ते सगळे नदीच्या किनारी पोहोचले. संकटदासने सगळ्यांना मटक्यामधून काढून एक एक गोळी दिली आणि म्हणाला, ताई आणि भाऊ, या गोळीचा असर जो आहे तो फक्त 12 तासासाठीच असतो. त्यामुळे 12 घंट्यानंतर पाण्याच्या बाहेर जरूर या. लोकांनी नदीच्या खाली जाऊन पाताळलोकमध्ये संकटदासच्या धाब्यावरती जेवण केलं आणि पाताळलोकमध्ये सैर पण केली. संकटदासने नदी किनारी एका नोकराला उभं केलं आणि त्याला म्हणाला, जे पण जेवण जेवण्यासाठी येते त्याला मटक्यातून काढून एक गोळी द्यायची. असं बोलून संकटदास धाब्यावरती काम करण्यासाठी गेला. तिकडे शेरा रागाने खूप लाल झाला होता. पाताळलोकचा ढाबा, ही पण संकटदासने चांगली चाल चालली. आपले गाववाले तर तिथे जातच आहे,
वरून दुसऱ्या गावातली लोक सुद्धा पाताळ लोकाच्या ढाब्यावर जेवायला येत आहेत आणि फिरायसाठी सुद्धा येत आहेत. आणि आपल्या ढाब्यावरती तर सन्नाटा झालाय नुसता. भाऊ, मी पण गेलो होतो पाताळ लोकच्या ढाब्यामध्ये. पाताळ लोकचं वातावरण खूप सुंदर आहे. खूप सगळ्या रंगेबिरंगी मासे दिसतात तिकडे. चुप कर. जर संकटदासचा ढाबा या गावात राहिला ना, तर आपल्याला या गावातून जाऊन कुठे दुसऱ्या गावामध्ये ढाबा लावावा लागेल. शेरा पुन्हा एकदा गावाच्या सरपंचाकडे गेला आणि म्हणाला, सरपंचजी, तुम्ही संकटदासच्या ढाब्याला नदीच्या आतमधून बाहेर हटवा. माझं खूप नुकसान होत आहे. माफ कर शेरा, मी संकटदासला अजून परेशान नाही करू शकत. संकटदासच्या ढाब्यामुळे दुरून दुरून लोक आपल्या गावामध्ये येत आहेत. त्यामुळे आपल्या गावाचं नाव होत आहे आणि बाहेरच्या लोकांमुळे गावातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली होत आहे. यावेळेस मी तुझी काही मदत नाही करू शकत. शेरा त्याच्या घरी येऊन हातीसोबत बोलला, सरपंचजी पण आपली काही मदत नाही करणार. आता आपण काय करणार भाऊ? शेरा आणि हाता गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये त्यांचा धाबा चालवू लागले. आता संकटदास आणि गीताचा पाताळ लोकाचा ढाबा चालतच राहिला. ही कहाणी आहे मेहनतपूर नावाच्या गावाची, जिथे सखाराम त्याच्या परिवारासोबत राहत असायचा आणि त्याचं एक भोजनालय चालवायचं काम करत असायचा. सगळे मजदूर आणि गावकरी सगळेजण सखारामच्या भोजनालयामध्ये त्यांचं काम करत असायचे. एक दिवस एक माणूस सखारामाच्या भोजनालयामध्ये भोजन करण्यासाठी आला. सांगा भाऊ, काय खाणार तुम्ही? तुमच्या भोजनालयात आत्ता काय आहे सांगा. आलू पराठा, गोबी पराठा, मेथी पराठा, मूली पराठा, गरमागरम शिरा, चना मसाला, पनीर दो प्याजा, सेव टमाटरचा साग आणि एकदम गोड गोड गुलाबजामुन, सोबतच थोडीशी लस्सी. सांगा तुम्ही काय खाणार? तुमचा आवाज ऐकूनच माझ्या तोंडामध्ये पाणी आलं. जे सगळ्यात चांगलं बनतं ते बनवून द्या. अरे, कुंदन साहेबांसाठी चना मसाला आणि मखनी नान परोसा, सोबतच लस्सी सुद्धा द्या. मजा येणार, मजा येणार. या लवकर आणा. जसं कुंदनने निलेशला जेवण वाढलं, निलेश खूप आनंदाने सगळंच्या सगळं जेवण जेवला. आणि जेवण केल्यानंतर निलेशने म्हणाला, जेवण खूपच स्वादिष्ट आणि लाजवाब होतं. वाह, मजा आला भाऊ. हे होतं खरं जेवण. नाहीतर माझी बायको जे बनवते त्यामध्ये तर काही स्वादच नसतो. त्यामुळेच मी ते गल्लीतल्या कुत्र्यांना खाऊ घालतो आणि बिचारे दुसऱ्या दिवशी ते सगळे कुत्रे आजारी पडून जातात. या हॉटेलमध्ये जेवणासोबत लिंबू पाणी सुद्धा मिळतं. कुंदन भाऊ, जरा गोड तरी आणा. अरे थांब रे, ते पाणी तुझ्या हात धुण्यासाठी आहे, पिण्यासाठी नाहीये. काय बोलत आहेस तू? अरे आम्ही तर आत्तापर्यंत हेच ऐकलं आहे की लिंबाला पाण्यामध्ये टाकून पितात, ना की त्याच्यामध्ये हात धुतात. तर मग तुम्ही चुकीच्या जागेवर आलेले आहात. तुम्हाला कुठल्या तरी स्वस्त भोजनालयात जायला पाहिजे. बिल पे करा आणि जा इथून. कुंदनने निलेश जवळ येऊन एक पर्ची दिली, ज्याला बघून निलेशचे एकदम होशच उडाले. हे सगळं काय आहे? चना मसाला 300 रुपये आणि नान 70 रुपये. अरे नाही बाबा, मी काही पार्सल नाही केलंय. एवढे पैसे नाही व्हायला पाहिजे. ओ भाऊ, हे काय पार्सलचे पैसे नाही. जे तुम्ही खाल्लंय ना त्याचेच पैसे आहेत. एवढी तर माझ्या दिवसाची कमाई पण नाहीये आणि एवढं महाग जेवण. मला जर माहिती असतं तर मी थोडी खाल्लं असतं ते. निलेश त्याच्या खिशामधून 100 काढून तिथं टेबलवरती ठेवतो. कुंदन रागाने त्याच्या मालिक सखारामला आवाज देतो, मालक, या माणसाकडे पैसेच नाहीयेत. याचं बिल पूर्ण 700 रुपये आहे, पण फक्त 100 रुपये देऊन हा आपल्याला फसवायचा प्रयत्न करतोय. निलेशचं बोलणं ऐकून सखाराम रागाने तिथं काही बोलतो, तुझ्या खिशामध्ये जर कवडी पण नव्हती तर तुला इथे यायची गरज काय होती? तुमच्यासारखे लोकांना या भोजनालयामध्ये यायचा काही अधिकार नाहीये. लवकर इथून निघून जा, नाहीतर मारून मारून भरीत बनवून टाकील तुझं. खूपच असभ्य माणूस आहात तुम्ही. तुम्ही तुमच्या ग्राहकांसोबत असभ्यपणे वागत आहात. असभ्यपणा त्याच्या सोबत नाही केला जात ज्याचीच काही इज्जत असते. आणि आजच्या जगामध्ये ज्याच्याकडे पैसे नसतात त्याची काही इज्जत नसते. एवढं बोलून सखाराम भोजनालयाच्या कर्मचाऱ्याला बोलतो, बघता काय, मारा याला. सखारामचं बोलणं ऐकताच धाब्यावरचे सगळे कर्मचारी निलेशला खूप वाईट पद्धतीने मारतात.
सकाराम रागाने निलेशला म्हणतो, तुला 2 दिवसापर्यंत भोजनालयात भांडे घासावे लागतील, तेव्हाच तुझं बिल चुकतं होईल. निलेश 2 दिवसापर्यंत लगातार त्या भोजनालयाची उष्टी ताटं साफ करतो. 2 दिवसानंतर निलेश त्याच्या घरी जाऊन त्याच्यासोबत घडलेली गोष्ट त्याची बायको विमलाला सांगतो. अहो, काय गरज होती त्या भोजनालयामध्ये जाण्याची? जर तुमच्याकडे एवढे पैसे नव्हते आणि त्या लोकांनी एवढ्या वाईट पद्धतीने तुम्हाला मारलं, त्यानंतर पण त्यांचा जीव नाही भरला, तर त्यांनी 2 दिवसापर्यंत लगातार भोजनालयामध्ये सगळी कामं करून घेतली. माझा खूप अपमान केलाय विमला. आज मला एक गोष्ट समजली की बिचाऱ्या गरीब आणि असहाय लोकांना चांगल्या भोजनालयामध्ये जेवण करण्याचा काही अधिकार नाहीये. पण मी असं नाही होऊ देणार. अहो, तुम्ही काय करणार आहेत? तुम्ही स्वतःच मार खाऊन आलात ना. मी माझं भोजनालय स्वतः बनवेल आणि आपल्या गावामध्ये एक असं भोजनालय बनवून तयार करेल जिथे सगळ्या गरिबांना खूप स्वस्तामध्ये चांगलं भोजन मिळेल. शेवटी गरिबांचा पण काही अधिकार असतात विमला. गरिबांचा जन्म या निर्दयांकडून मार खाण्यासाठी नाही झालाय. त्याला सुद्धा चांगलं भोजन करायचा अधिकार आहे. पण कसं? निलेशने त्याची बायकोचं काहीच क्वेश्चनांचं उत्तर नाही दिलं. तो शांतपणे रात्रभर जास्त विचार करत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी निलेश प्रत्येक घरी जाऊन पैसे गोळा करू लागला. पण सगळ्यांनी त्याला अपमानित करून त्यांच्या घरामधून बाहेर काढलं. गावाचाच एक माणूस निलेशची चेष्टा करत म्हणाला, वेडा बेडा झालायस का काय? अरे काही काम धंदा कर. हे अचानक तुझ्या आतमध्ये गरिबांसाठी एवढं प्रेम कुठून जागं झालं? त्याच्यासाठी देशातले नेता खूप काफी आहेत. हे काय बोलत आहेस तू? मी जे पण करत आहे ते गावाच्या भलाईसाठी करत आहे. आपल्या गावाचं नाव मेहनतपूर आहे. आपल्या गावातले लोक दिवसभर मेहनतीमध्ये लागलेले असतात आणि त्यांना एका दिवसाचं भोजन सुद्धा भेटत नाही. त्यातमध्ये तू माझा साथ द्यायच्या ऐवजी मला उलट अपमानित करत आहेस. हा, कारण तू दिवसा मुंगेरी लालचे स्वप्न बघायला लागलायस. माझ्या भावा, असं फक्त पिक्चरमध्येच होतं, पण वास्तविकता खूप वेगळी असते यापेक्षा. आणि मला एक गोष्ट सांग निलेश, एकदा मी मानलं सुद्धा की तू तुझ्या ध्येय प्राप्त केलं आहे. पण 1 रुपयाची थाळी कधीपर्यंत तू लोकांना खाऊ घालशील? हे पूर्णपणे असंभव आहे. एवढं बोलून तो निलेशच्या चेष्टा करत सखारामच्या भोजनालयामध्ये जाऊन म्हणाला, ऐकले सखारामजी, निलेश आपल्या गावामध्ये एक भोजनालय उघडू इच्छितो. तुम्ही जी थाळी 700 रुपयामध्ये विकत आहात ती तो 1 रुपयामध्ये विकायचा विचार करतोय. असं वाटतंय त्याची बुद्धी भ्रष्ट झालीये. आता त्या वेड्याला कोण समजवणार? तेवढ्यात सखारामचा नोकर कुंदम सखारामकडे येऊन हळूच म्हणाला, खरामजी, आपल्याला याच्या गोष्टीला चेष्टेमध्ये घेता येणार नाही. अरे काय म्हणू इच्छितो तू? जर निलेशने त्याच्या ध्येयाला प्राप्त केलं तर तुम्ही कधी विचार केलाय की तुमच्या भोजनालयाचे काय होईल? कोणी कुत्रे पण विचारणार नाही. अरे काळ्या जिभेच्या, कधी तर चांगलं बोलत जा. तुझ्या तोंडातून जेव्हाही निघाले उलट सिलटच निघालेलं आहे. चिंता नको करू. या गावाचा सरपंच माझा चांगला मित्र आहे. तो त्या निलेशला चांगल्या प्रकारे समजवेल. सखाराम गावाच्या मुख्याजवळ गेले. सरपंचजी, आपल्या मित्रतेचे चर्चे दूरदूरपर्यंत पसरलेत. नका विसरू, जी थाळी मी 700 रुपयाला विकतो तीच थाळी मी तुम्हाला 600 रुपयामध्ये खायला देतो आणि पूर्ण 100 रुपयाचा डिस्काउंट. बोलत तर असं आहे जसं काही माझ्यावरती खूप मोठे उपकार केले आहेत. मी तर तुला कधीच नाही बोललो की तू मला 100 रुपयाचा डिस्काउंट दे. आणि असं पण मी तुझ्या भोजनालयामध्ये महिन्यामधून एकदाच तर भोजन करतो आणि मुश्किलीनं तुझ्या भोजनालयामध्ये 4 ते 5 वेळेस आलो असेल. या हिशोबाने तुझे फक्त 500 रुपये माझ्यावरती उधार असतील. असं वाटतंय सरपंचजी, तुम्ही तर माझ्यावरती रागवलात. तू चांगल्या प्रकारे जाणतोस सखाराम, मला चापलूस लोकांशी सक्त नफरत आहे. मुद्द्याची गोष्ट कर. कोणत्या कामासाठी माझ्याकडे आलायस? काही दिवसापूर्वी निलेश माझ्या भोजनालयामध्ये जेवण करायला आला होता. आता तुम्हीच सांगा सरपंचजी, 700 रुपयाच्या बदले तो फक्त 100 रुपये देत होता. त्यामुळे मी 2 दिवसापर्यंत माझ्या भोजनालयाचे उष्टे भांडे काय घासून घेतले. त्याला तर एकदम जास्त राग आला.
हो, मी ऐकलंय की तू त्याला मारलं पण आहे. हा, आता रागात एक दोन कानाखाली तर मारल्याच होत्या, पण एवढं पण नव्हतं मारलं की तो एवढा नाराज होईल. बोलायचं काय आहे सखाराम, खुलून सांग काय ते. तो या गावामध्ये एक भोजनालय तयार करायच्या विचारात आहे आणि जी थाळी मी 700 रुपयामध्ये देतो ती थाळी तो 1 रुपयामध्ये ग्राहकांना विकेल. जर असं झालं तर माझं भोजनालय तर बंद होऊन जाईल, मी तर रस्त्यावरती येऊन जाईल. सखारामचं बोलणं ऐकून मुखिया हसू लागला. सखाराम, असं वाटतंय निलेशची तर बुद्धी भ्रष्ट झालीच आहे, पण मला असं वाटत आहे सोबत तुझीही बुद्धी न भ्रष्ट झालीये. असं संभव नाहीये. विचार करा सरपंचजी, जर त्याने त्याचं ध्येय प्राप्त केलं तर त्याच्या नावाचे चर्चे दूर दूरपर्यंत जातील. लोक या गावातल्या सरपंचापेक्षा जास्त सन्मान त्याचा करतील. आणि काही मोठी गोष्ट नाहीये की लोक त्याचा काही दिवसानंतर दयाळूपणा बघून त्यालाच सरपंच बनवतील. जरूर तो काही मोठं करायच्या विचारात आहे. सखारामचं बोलणं ऐकून मुखिया विचार करू लागला. गोष्ट तर तू माझ्यासाठी बरोबर केलीये. आता मी कोणाला गावामध्ये भोजनालय बनवण्यासाठी थांबवू तर नाही शकत. हा, एवढं जरूर करू शकतो, तो आजकाल माझ्याच भट्टीवरती कमाईवर काम करत आहे की मी त्याला धक्के मारून बाहेर काढू शकतो. त्याच्यानंतर तो फक्त त्याचं पोट भरायचा विचार करेल, ना की गावातल्या गरीब लोकांचं पोट भरायचा. सखाराम तिथून निघून गेला. मुखियाने त्याच दिवशी निलेशला कामावरून काढलं. पण माझी चूक काय आहे सरपंचजी? तुझी चूक ही आहे की तू गावामध्ये भोजनालय बनवू इच्छितो. हो, पण यामध्ये चुकीचं काय आहे? जर मी गरिबांचं भलं करत आहे तर तुम्हाला आनंदित व्हायला पाहिजे. तुला काही गरिबांचं भलं नाही करायचंय निलेश. मी चांगल्या प्रकारे जाणतो की तू फक्त तुझं नाव करू इच्छितो आणि मला सरपंच पदावरून हटवून स्वतः गावाचा सरपंच बनवू इच्छितो. भलं याच्यातच आहे की स्वतःच्या पत्नीचं पोट भर आणि नंतर गावातल्या गरिबांचा विचार कर. चल, निघितून. पण निलेशने हार नव्हती मानली. निलेश शहरामध्ये जाऊन पैसे गोळा करू लागला आणि याच वेळी त्याची भेट शेठ जमुना प्रसाद यांच्याशी झाली. जमुना प्रसाद खूप दयाळू व्यक्ती होते. मला तुझा विचार खूप आवडला निलेश. तू एक असं भोजनालय तयार करू इच्छितो जिथे गरीब एकदम चांगलं जेवण करू इच्छितो. मी तुझी मदत करायला तयार आहे. शेठ जमुना प्रसादच्या मदतीने निलेशने गावामध्ये एक मोठं भोजनालय तयार केलं. त्याच्या भोजनालयामध्ये गुजराती, मराठी, कन्नड सगळ्या प्रकारचे जेवण बनवू लागले. भोजनालय बनताच काही लोक भोजनालयामध्ये जेवण करण्यासाठी आले. ते सगळे देशाचे वेगवेगळ्या शहराचे राहणारे होते. एक गुजराती निलेशला म्हणाला, तुमच्या भोजनालयामधून खूप चांगली सुगंध येत आहे. આ ખુશ્બુ સૂંઘીને હું પોતાની રોક્યું ન શકું. તો હવે મને જમ્યો આપો. निलेशने त्या गुजरातीला एका थाळीमध्ये गुजरातचं सगळं प्रसिद्ध भोजन खायला दिलं. भोजन खाल्ल्यानंतर गुजराती खुश होऊन निलेशला म्हणाला, કેટલા રૂપિયા? બસ 1 રૂપિયાની આખી થાળી મળશે. 1 रुपयाचं नाव ऐकून गुजराती खुश झाला. भोजनालयामध्ये युवकांची गर्दी वाढू लागली. लांबून लांबून शहरांमधून निलेशच्या भोजनालयामध्ये भोजन करण्यासाठी येऊ लागले. श्रीमंत असो किंवा गरीब, निलेश प्रत्येकाकडून एका थाळीचा फक्त 1 रुपया घेत असायचा. आणि ही गोष्ट सखारामला अजिबात आवडली नाही. सखाराम ह्या गोष्टीवरती कुंदनशी म्हणाला, ह्या निलेशने तर माझं भोजनालय बंद करून टाकलंय. माझ्या भोजनालयात तो कोणी कुत्र नाही भटकत आहे. काही कर कुंदन. चिंता नका करू सखारामजी, माझ्याकडे एक उपाय आहे. कसला उपाय? की आपण दोघं का नाही त्यांच्या भोजनालयामध्ये आग लावून टाकू. 1-2 लोक जळतील त्याच्यामध्ये तर आपोआप त्याचं भोजनालय बंद पडेल. सखाराम आणि कुंदन त्यावेळी निलेशच्या भोजनालयामध्ये आग लावण्याचं नियोजन करत होते. त्याच वेळी शेठ जमुना दास तिथून जात होते. जमुना दासने सखाराम आणि कुंदनचं सगळं बोलणं ऐकलं. त्यांनी लगेचच पोलिसांना सांगितलं. पोलीस त्याच दिवसापासून निलेशच्या भोजनालयावरती लक्ष देऊ लागले.
रात्रीच्या वेळी सखाराम कुंदन भोजनालयाकडे आग लावण्यासाठी खूप सगळं पेट्रोल घेऊन आले, पण तेवढ्यात पोलिसांनी त्यांना पकडलं. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती सखाराम. तू तर पूर्ण गावाचं नाव खराब केलंस. मला सोडून द्या इन्स्पेक्टर साहेब. मी याच्या भोजनालयाला जाळून राख करेल. याच्या भोजनालयामुळे माझं भोजनालय बंद झालं. नाही सखाराम, माझ्यामुळे नाही, बल्कि तुझ्या ग्राहकांसोबत तुझ्या वाईट वर्तनामुळे तुझं हे भोजनालय बंद झालंय. तू मला अपमानित केलं. माझी इच्छा असती तर मी माझ्या अपमानाचं उत्तर कोणत्या वेगळ्या प्रकारे दिलं असतं, पण नाही. मी तुझ्या अपमानाचा घोट अमृत समजून पिऊन घेतलं. आणि बघ, आज ह्या भोजनालयामध्ये देशातला प्रत्येक माणूस येतो आणि 1 रुपयामध्ये पोटभर जेवण करून निघून जातो. तुला काय वाटतं, मला प्रॉफिट नाही होत आहे? माझ्या परिवाराचा खर्च याच भोजनालयामुळे चालतो. पोलिसांनी सखाराम आणि कुंदनला गिरफ्तार केलं आणि सखारामचं भोजनालय बंद झालं. आज पण निलेशच्या भोजनालयामध्ये 1 रुपयाचं जेवण मिळतं.